राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना जे जमलं ते राज्यातील बाकी इतर मोठमोठ्या नेत्यांना का जमलं नाही, अशा प्रकारची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि याला कारण आहे सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका. या निवडणुकांमध्ये राज्यातील प्रत्येक छोटा मोठा नेता आपल्या मुलांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि आमदार करण्यासाठी इच्छुक होता. स्वतःच्या मुलाला नाही तर किमान कुटुंबातील व्यक्तीला किंवा नाहीच झालं तर आपल्या समर्थकाला उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न राज्यातील नेत्यांनी केले होते. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांसारख्या अनेक नेत्यांनी आपल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले. पण जे काम सुनील तटकरेंनी करून दाखवलं किंवा त्यांना जे जमलं ते राज्यातील इतर कोणत्याही नेत्याला जमलं नाही. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद जागेसाठी मोठी रस्सीखेच होती. मंत्री व आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी हे आपल्या मुलांसाठी या जागेसाठी इच्छुक होते आणि शिवसेनेच्या ह्या आमदारांसोबत तटकरेंचं राजकीय वैर मानलं जातं. शिवसेनेच्या या नेत्यांनी विधान परिषद आमदारकीवर दावा ठोकला होता, पण पुढे खासदार सुनील तटकरेंनी या जागेवरती दावा ठोकला. तटकरे यांनी दावा केल्यानंतर भाजप किंवा भाजपच्या कोणत्याही मंत्री किंवा स्थानिक आमदारानं या जागेवरती दावा केला नाही. आता सुनील तटकरे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत, तसेच ते रायगडचे खासदार आहेत. त्यांची मुलगी आदिती तटकरे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून सलग 2 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषद उमेदवारी मिळवून दिली आणि ती निवडणूक बिनविरोध सुद्धा झाली. सुरुवातीला महाविकास आघाडीनं या जागेवर उमेदवार मैदानामध्ये उतरवला होता, पण पुढे महाविकास आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतली. सर्वात विशेष म्हणजे याच जागेवर 2018च्या विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं होतं. त्यावेळेस राज्यात भाजपचं सरकार होतं आणि राष्ट्रवादी विरोधात होती. पुढे सुनील तटकरेंनी भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क साधला आणि भाजपने त्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही आणि अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजय झाला. सलग तिसऱ्यांदा सुनील तटकरेंनी ही विधान परिषद जागा आपल्याकडे खेचून आणली. 2010ला याच विधान परिषद जागेवर अनिल तटकरे, जे सुनील तटकरे यांचे बंधू आहेत, ते आमदार म्हणून निवडून आले होते. पुढे 2018ला ही जागा अनिकेत तटकरेंना मिळाली आणि आता पुन्हा एकदा अनिकेत तटकरेंना ही जागा मिळाली आहे. पण अशाच प्रकारे आपल्या मुलासाठी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री अब्दुल सत्तार इच्छुक होते. पण सुनील तटकरेंना जे जमलं ते गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांना जमलं नाही. राष्ट्रवादी पक्षात सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग असणारे तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांना नमवून विधान परिषद जागा खेचून आणली. नक्की काय घडलं? तटकरे प्रत्येक वेळीच कसं काय सगळं मॅनेज करतायत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. या संपूर्ण घडामोडींमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागेवर अनिकेत तटकरे यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध होता. कोकणातील शिवसेनेचे स्थानिक नेते आणि तटकरे यांच्यात प्रचंड मोठं राजकीय वैर आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आणि मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला होता. हा विरोध एवढा टोकाला गेला की आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी थेट महायुतीमध्येच बंडखोरी करत या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. मात्र अशा कठीण परिस्थितीतही सुनील तटकरेंनी आपली राजकीय चक्र वेगाने फिरवली. अनिकेत तटकरे यांनी तडक मुंबई गाठत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्या आपल्या तिन्ही आमदारांना कडक शब्दात समज दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. शिंदेंच्या या थेट पावित्र्यानंतर महेंद्र दळवी यांच्या कन्येनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. स्थानिक पातळीवर एवढा प्रचंड आणि टोकाचा विरोध असून सुद्धा सुनील तटकरेंनी आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर ही जागा पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवलं. या नाट्यात आणखी एक धक्कादायक वळण आलं जेव्हा महाविकास आघाडीच्या गोटातूनही तटकरेंसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटानं बाळा माने यांना या जागेवर उमेदवारी दिली होती, ज्यामुळं निवडणूक होणार असं वाटत होतं. परंतु इथेच सुनील तटकरेंच्या पडद्यामागील संबंधांची ताकद दिसून आली. भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी स्वतः जाऊन ठाकरे गटाचे उमेदवार बाळा माने यांची भेट घेतली. या अत्यंत अनपेक्षित भेटीनंतर नितेश राणे यांनी बाळा माने यांना अनिकेत तटकरे यांच्या विरोधातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास राजी केलं.
विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावण्यामागे सुनील तटकरेंचे सर्व पक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे आणि थेट संबंध कारणीभूत ठरले। यामुळेच ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी आणि बिनविरोध झाली। आता या पार्श्वभूमीवर जर आपण महायुतीमधील इतर मोठ्या आणि वजनदार नेत्यांची अवस्था पाहिली तर तटकरेंचं वेगळेपण अधिक प्रकर्षाने जाणवतं। शिवसेनेचे अत्यंत आक्रमक नेते आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी म्हणजेच प्रतापराव पाटील यांच्यासाठी या निवडणुकीत अत्यंत इच्छुक होते। गुलाबराव पाटील हे केवळ आक्रमक नेतेच नाही तर ते सध्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री असून त्यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील आहे। त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून अनेकदा जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली होती। स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वजनदार मंत्री असून सुद्धा भाजप पक्षश्रेष्ठींनी गुलाबराव पाटलांच्या मुलासाठी जळगावची जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला। अनेकदा प्रयत्न करूनही जागा न सुटल्यानं राजकीय वर्तुळात गुलाबराव पाटलांची मोठी नाचक्की झाल्याची चर्चा सुरू आहे। असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। तिथून महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि सिल्लोड मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार हे आपले सुपुत्र समीर सत्तार यांच्यासाठी विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी प्रचंड आग्रही होते। अब्दुल सत्तार यांचे जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात मोठं राजकीय वर्चस्व मानलं जातं। ते यापूर्वीच्या सरकारमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील राहिले होते। मात्र 2024च्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही। यामुळे सत्तार प्रचंड नाराज होते। ही नाराजी दूर करण्यासाठी संभाजीनगरची जागा त्यांच्या मुलासाठी महायुतीत सोडली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती। परंतु भाजपने इथेही शिवसेनेला धक्का दिला आणि अब्दुल सत्तार यांच्या मुलासाठी जागा सोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून सुद्धा भाजपने ही जागा त्यांच्याकडून एक प्रकारे हिसकावून घेतली आणि सत्तारांच्या मुलाचा पत्ता कट केला। या सर्व प्रस्थापित नेत्यांच्या अपयशाच्या तुलनेत सुनील तटकरे यांचं राजकीय वजन आणि त्यांचा इतिहास अभ्यासण्यासारखा आहे। सुनील तटकरे यांचा राजकीय प्रवास अतिशय रंजक आणि संघर्षमय राहिलेला आहे। रायगडच्या स्थानिक राजकारणातून सुरुवात करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आपलं अडळ स्थान निर्माण केलं। ते राज्याचे ऊर्जा मंत्री, वित्त मंत्री आणि नियोजन मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरती राहिले आहेत। राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचं असो, विरोधी पक्षातील नेत्यांशी संवाद साधून आपलं काम कसं करून घ्यायचं यात तटकरे नेहमीच माहीर राहिले आहेत। राजकारणातील या चातुर्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाचे राजकीय वर्चस्व अभेद्य ठेवलं आहे। स्वतः खासदार, मुलगी कॅबिनेट मंत्री आणि आता मुलाला सलग दुसऱ्यांदा विधान परिषद आमदार करून त्यांनी राज्यात आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। जे गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांना मंत्री आणि बलाढ्य नेते असूनही जमलं नाही ते सुनील तटकरेंनी अत्यंत लीलया करून दाखवलं आहे। सुनील तटकरे सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। सध्या राज्यात परिस्थिती अशी आहे की महायुती असो किंवा राष्ट्रवादी पक्ष सुनील तटकरे यांना विचारात घेतल्याशिवाय निर्णय होत नाही। राष्ट्रवादीत तर राज्यसभा उमेदवाराच्या निवडीपासून ते थेट विधान परिषद उमेदवारांची निवड असो, तटकरेंच्या शब्दाला कायमच वजन राहिलंय आणि यामुळेच सुनील तटकरे सध्या राज्यात पहिल्या फळीतले नेते झालेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक वेळी सुनील तटकरे सगळंच कसं मॅनेज करतायत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।